मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहे कर्नाटका स्टाईल डोसा. कर्नाटका स्टाईल पोळी तर खाल्ली, आता डोस्याची पाळी. लेट्स गो. आपण तांदूळ, साबुदाणा, पोहा आणि थोडे मेथीदाणा भिजू लावले होते. ते झाले आहेत भिजून. आता यांना आपल्याला ग्राइंड करायचं आहे. छान एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडं तेल घातलं आहे, थोडी साखर. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. ही आपण घरीच बनवलेली चटणी आहे. हा आपला घरीच बनवलेला पोळी मसाला आहे. आणि हे आपलं बटर आहे. तर छान स्प्रेड करायचं, अदरवाईज ते होणारच. तर हा अशा पद्धतीने आपला डोसा रेडी झालेला आहे. आता हा एक प्रकारे झाला आहे. आता आपण दुसऱ्याच टाईपचा पण करू. तुम्हाला कशा पद्धतीने आवडेल नक्की सांगा. हा असा सर्व करतात आपल्या रसमसोबत. तो जाडा असतो, पातळ नसतो. ॲज युजल आपले डोसे पातळ असतात, पण हा मध्ये जाडा असतो. आणि यावरती आपण मिरचीची चटणी, आपली पोळी मसाला आणि बटर घालून त्याला आपण तयार केलेला आहे. या पद्धतीने हा तयार होतो. आता आपण याला सर्व करू. हा मी दुसऱ्या पद्धतीने सर्व करणार आहे. एका पद्धतीने तर आता मी दाखवलेला आहे. लेट्स गो. छान क्रिस्पी करून व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला डोसा रेडी झालेला आहे कर्नाटका स्टाईल. त्यामध्ये खूप तूप असतं बघा, आपण जसं घातलेलं आहे. आणि आता आपण याला रसमसोबत सर्व करूया. ही लाल मिरची चटणी आहे, जीची रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार. ही घरीच बनवलेली आपण. हा पोळी मसाला आहे, याची पण रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार. मी बटरचा यूज केला आहे, तुम्ही हवं तर तुपाचाही यूज करू शकता. आणि हा साधा डोसा. या डोसामध्ये खासियत हे असते की हा लठ्ठ असतो, म्हणजे जाडा असतो. ॲज युजल पातळ नसतो. हा मी सिंपल ठेवलेला आहे, तूप लावून फक्त. ठीक आहे. या तर अशा पद्धतीने हा माझ्या स्टाईलचा डोसा रेडी झालेला आहे. आणि हा जो
त्यांचा सिग्नेचर डोसा आहे तो आहे. तुम्हाला कुठला आवडला आहे नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय.